नमस्कार मंडळी, नगरी ठसका या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। लहान मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि टिफिनला काय द्यायचं हा सगळ्याच गृहिणींना पडणारा मोठा प्रश्न आहे। तर आज मी करणार आहे रव्यापासून एकदम टेस्टी आणि कुरकुरीत असा नाश्ता जो लहान मुलांना खूप आवडेल। तुम्ही तो टोमॅटो सॉस सोबत त्यांना देऊ शकता किंवा तुमच्याकडे जी चटणी अवेलेबल असेल त्या चटणी सोबत तुम्ही हा नाश्ता त्यांना देऊ शकता आणि एकदम क्रिस्पी असा हा नाश्ता आहे। करायची पद्धत एकदम साधी सोपी आहे। तर त्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतली, त्यामध्ये एक पळी तेल घातलं, त्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। जिरं चांगलं फुलून द्यायचं की मग त्याच्यामध्ये घालायचं आहे। इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर का जाड रवा असेल तर थोडा मिक्सरला फिरवून घ्या, त्यानंतर यामध्ये यूज करा किंवा बारीक रवा असेल तर तुम्ही तसा सुद्धा यामध्ये घालू शकता। आता हा रवा छान असा मंद आचेवरती आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। रवा चांगला भाजला की मग याच्यामध्ये साधारण मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। पाणी थोडं थोडं करून घालायचं, याच्या गाठी मोडून घ्यायच्या पळीच्या सहाय्याने। साधारण मी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता रव्यावरती डिपेंड राहतं, वेगवेगळ्या टाईपचे रवे असतात अवेलेबल मार्केटमध्ये। तर काही रव्यांना जास्त पाणी लागतं, काही रव्यांना कमी पाणी लागतं। तर माझा इथे थोडा मोठा रवा होता, तो मी मिक्सरला फिरवून घेतला होता, तर त्यासाठी मला इथे 1 ग्लास पाणी लागलेलं आहे। पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवून छान अशी 1 2 ते 3 मिनिटांसाठी या रव्याला वाफ काढून घ्यायची आहे। वाफ काढून झाली की पुन्हा एकदा व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर हा जो रवा आहे तो आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। आपल्याला हा रवा छान असा मळून घ्यायचा आहे, त्यामुळे रवा गरम आहे, हाताला चटके बसू शकतात, त्यामुळे हाताला सोसवेल इतपत रवा थंड झाला की मग काय करायचं आहे, याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बटाटा। तर त्यासाठी मी इथे 2 छोटे बटाटे उकडून घेतले होते, त्याची साल काढून हा बटाटा किसून घ्यायचा आहे। मोठा बटाटा असेल तर इथे 1 बटाटा वापरा, माझ्याकडे छोटे बटाटे होते त्यामुळे मी 2 बटाट्यांचा इथे यूज केलेला आहे। तर बटाटा किसून झालं की मग काय करायचं आहे, याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। साधारण मी अर्धा चमचा याच्यामध्ये मीठ घातलं। त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे कसुरी मेथी घातलेली आहे। कसुरी मेथी ही टोटली ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता। पण जर का असेल तर कसुरी मेथी ही नक्की घाला, कारण खूप छान फ्लेवर लागतो या नाश्त्याला। आता आपण कणिक जसं मळतो अगदी त्याप्रमाणे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे, याचा एक छोटासा गोळा घ्यायचा, हलक्या हाताने आपल्याला तो थोडासा हातावरती मळून घ्यायचा आहे। त्यानंतर अशा पद्धतीने मी इथे शेप दिलेला आहे या नाश्त्याला। तुम्हाला हवं तर तुम्ही डोनटचं सुद्धा शेप देऊ शकता। त्यानंतर काय करायचं आहे, जो आपला मॅगी खायचा काटा चमचा असतो त्याने हलकं मी त्याच्यावरती प्रेस करून डिझाईन केलेली आहे, त्याने अजून ॲट्रॅक्टिव्ह दिसतो हा नाश्ता। तर अशा पद्धतीने हे सगळे पीसेस मी रेडी करून घेतलेले आहेत। कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, हे सगळे पीसेस तेलामध्ये घालून घ्यायचे, छान खमंग होईपर्यंत, छान लालसर असा रंग येईपर्यंत आपल्याला हे पीसेस फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता छान असे गोल्डन ब्राऊन रंगाचे हे पीसेस झालेले आहेत। आता मी हे काढून घेते आहे। तर अशा पद्धतीने ही दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेणार आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, लहान मुलांना खूप आवडेल असा हा पदार्थ आहे। यामध्ये आपण जास्त काही मसाले घातलेले नाही आहेत, त्यामुळे लहान मुलं आवडीने खातील। तर अशा पद्धतीने आता हे सगळे पीसेस मी फ्राय करून घेतलेले आहेत। आता हा जो नाश्ता आहे तो अजून चटपटीत व्हावा यासाठी मी याच्यामध्ये एक सिक्रेट असा मसाला घालणार आहे। तर त्यासाठी मी घातलेला आहे याच्यामध्ये मॅगी मसाला घातलेला आहे। तुम्ही हवं तर यामध्ये पेरी पेरी मसालासुद्धा घालू शकता। आता हा मसाला घालून झालेला आहे। आता हलक्या हाताने आपल्याला हे असं टॉस करत आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। मसाला व्यवस्थित ह्या नाश्त्याला लागला जाईल अशा पद्धतीने। तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबतसुद्धा खूप छान लागतं, चहासोबतसुद्धा खूप छान लागतो हा नाश्ता। तर नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। मी रोज नवीन तुमच्यासाठी अशाच रेसिपी घेऊन येत असते। तोपर्यंत पुन्हा भेटू, बाय बाय।